नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओ ट्युटोरियलमार्फत आज MDM ॲप हे कसं डाउनलोड करायचं याबाबत थोडक्यात माहिती सांगणार आहे. यापूर्वी जे MDM ॲप्लिकेशन आपण डाउनलोड केलं आहे त्यामध्ये काही ब्लॉकेज, काही प्रॉब्लेम आलेले आहेत. त्यामुळं त्या ॲप्लिकेशनवर आत्तापर्यंतचा जो काही डाटा आपण पाठवलेला असेल तर तो डाटा आपल्या BRCला म्हणजे पंचायत समितीच्या कार्यालयाच्या जे लॉग इन आहे त्या लॉग इनवरती पोहोचत नसेल किंवा पोहोचला नसेल तर त्यामुळे त्या ॲप्लिकेशनमध्ये आता काही बदल करण्यात आलेले आहेत. तर ते बदल करून जे ॲप्लिकेशन आता साईटवरती उपलब्ध करून दिलेलं आहे तर त्या ॲप्लिकेशनचा उपयोग करून आता आपल्याला पुण्याहून नव्याने माहिती भरायची आहे. तर ते ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती उपलब्ध नाही. तर ते ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं याबाबत मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. आपल्या मोबाईलमध्ये UC ब्राउझर असते. UC ब्राउझरच्या मदतीनं हे ॲप्लिकेशन खूप फास्ट असं डाउनलोड होतं आणि UC ब्राउझरलाच काही असे हिंट्स दिले की त्यामधून ते ब्राउझर व्हॅलिड ब्राउझर आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करता येते. हे डाउनलोड करण्यासाठी आपल्याला education.maharashtra.gov.in या साईटवरती जावे लागेल. तो URL टाकून आपण त्या साईटवरती जायचं आणि त्या साईटवरती गेल्यानंतर आपल्याला MDMमधून हे ॲप्लिकेशन डाउनलोड करता येतं. काय होतं, जे काही क्वेरीज किंवा प्रॉब्लेम्स माहीत होतात किंवा समजले जातात त्यानंतर त्यामध्ये जे बदल करायचे आहेत ते बदल करून आपल्यासमोर नवीन व्हर्जन हे उपलब्ध केलं जातं. तर त्याच पद्धतीचं आज नवीन MDM ॲप हे यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. ते बदल केल्या असल्याकारणानं ती माहिती पुरेपूर सर्व्हरला पोहोचू शकते. म्हणून आपल्याला नवीन ॲप्लिकेशन हे डाउनलोड करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे ती साईट ओपन होईल. आपण MDM टॅबवरती क्लिक करा. MDM टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला MDMची जी टॅब आहे त्या टॅब अंतर्गत आपल्याला या डाव्या बाजूला हे MDM ॲप दिसेल. या MDM ॲपवर आपण टिक करा. MDM त्या ॲपवर टिक केल्यानंतर एक इन्फॉर्मेशन येईल की जर का आपल्याकडे ओल्ड व्हर्जन असेल तर त्याला आपण डिलीट करून अनइन्स्टॉल करून हे नवीन व्हर्जन आपण इन्स्टॉल करा. याला ओके करा. ओके केल्यानंतर अशा पद्धतीनं डाउनलोड एक मॅसेज येईल. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड होणे या ठिकाणी आपल्याला दिसून पडेल की आता हे ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड होत आहे. तर या ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर आपण त्याला इन्स्टॉल करून घेऊया. तर ते इन्स्टॉल करून घेण्यासाठी ॲप्लिकेशन डाउनलोड झालं की नाही ते बघूया. तर पहिले आपण बघा असं या प्रकारे आपल्याला मॅसेज येईल की आपलं ॲप्लिकेशन आता डाउनलोड झालेलं आहे. हे डाउनलोड झालेलं ॲप्लिकेशन आपण आता ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. डाउनलोड टॅबमध्ये गेल्यानंतर आपल्याला हे दिसेल की 3.12 MBचं नवीन व्हर्जन असलेलं हे ॲप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे. आता आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन याला इन्स्टॉल करून घ्या आणि इन्स्टॉल झाल्यानंतर आपण हे ॲप्लिकेशन नव्याने पुन्हा वापरायला सुरुवात करू शकतो. तर पुन्हा आपण या ठिकाणी आपला UDIS नंबर जो आपल्या शाळेचा आहे तो टाकून आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतो. अशा प्रकारे आपला नंबर करून आपली नोंदणी या ठिकाणी आपण करायची आहे. आपल्याला OTP दिला जाईल. OTP मिळाल्यानंतर आपण या ॲप्लिकेशनला डाउनलोड करू. आता मला OTP मेसेज प्राप्त झाला आहे. तर OTP या ठिकाणी हा OTP मला मिळालेला आहे 816011. तर हा OTP मी या ठिकाणी टाकणार 816011 आणि हा OTP टाकून मी माझं ॲप्लिकेशन रजिस्टर या ठिकाणी
कन्फर्मेशन करून घेणार. तर अशा प्रकारे नोंदणी पूर्ण झालेली आहे. ओके या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे माझ्या शाळेची माझी नोंदणी आता ही पूर्ण झालेली आहे. आता मी या ठिकाणी माझा डाटा भरून काम आपण माझ्या मी जसं केलं या पद्धतीनं आपणही करू शकतात. तर आपल्याला हे व्हिडिओ ट्युटोरियल खूप महत्त्वाचं आणि उपयोगी पडेल असं या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर आपल्याला ही माहिती खरोखरच आवडली असेल तर माझा ब्लॉग आहे sdnalbon.blogspot.in या साईटवर जाऊन आपण या ब्लॉगवर जाऊन आपण माझे जे व्हिडिओ आहेत किंवा आणखीन काही शैक्षणिक माहिती पाहून माझा ब्लॉग कसा वाटला याबाबत आपण मला कॉमेंट्स करू शकता. तर ही सर्व माहिती आणि माझे हे थोडक्यात सांगितलेले 2 शब्द आपण ऐकून घेतल्याबद्दल मी धन्यवाद देतो. धन्यवाद. थँक्यू.